नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहत आहोत, जे तुम्हाला आपल्या येत्या एमपीएससीच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट, लेक्चर संपूर्ण पहा, एकही प्रश्न यातला स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजे 26 ऑगस्ट 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 26 ऑगस्ट रोजी कोणता दिवस महिलांच्या मतदानाच्या अधिकाराशी संबंधित ऐतिहासिक घटनेचे स्मरण करतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महिला समानता दिन. पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. 26 ऑगस्ट या दिवशी वुमन्स इक्वॅलिटी डे असतो. वुमन्स इक्वॅलिटी डे हा महिलांच्या हक्कांसाठीचा मोठा ऐतिहासिक टप्पा मानला जातो. या व्यतिरिक्त 26 ऑगस्टला नॅशनल डॉग डे देखील असतो. या दिवशी प्रामुख्याने लोकांना कुत्र्यांना दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहित केलं जात असतं. पुढील प्रश्न पहा. प्रश्न दुसरा, महाराष्ट्र सरकारने नवीन रूल्स ऑफ बिझनेस कोणत्या जुन्या नियमांची जागा घेत आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 1975चे रूल्स ऑफ बिझनेस असं याचं उत्तर आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. महाराष्ट्र सरकारने गव्हर्नमेंट रूल्स ऑफ बिझनेस 2026 जाहीर केले आहे. हे जे नियम आहेत, हे नवीन नियम 1975 मध्ये लागू असलेला नियम रद्द करून त्यांची जागा घेत आहेत. हे नियम भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 166 नुसार सरकारच्या कामकाजाला दिशा देतात. मुख्यमंत्री जर एखाद्या मंत्र्याचा निर्णय बदलत असतील तर ते कारणे लेखी स्वरूपात नोंदवतात. तरीही मंत्री त्यांच्या विभागासाठी जबाबदार राहतात, म्हणजेच त्यांची प्रमुख भूमिका कायम आहे. आणि या नव्या नियमांमुळे मंत्र्यांचे अधिकार पूर्णपणे संपुष्टात आलेले नाही आहेत. मुख्यमंत्र्यांना कोणत्याही विभागातून कागदपत्रे मागवण्याचा अधिकार मिळाला आहे आणि अशी फाईल मागवली तर संबंधित मंत्री व सचिवांनी ती अनिवार्यपणे द्यावी लागते, अशी साधारण नियमावली आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न तिसरा, पहिली वर्ल्ड योगासना चॅम्पियनशिप कुठे आयोजित करण्यात आली? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सी, इका अरेना अहमदाबाद येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. पहिली वर्ल्ड योगासना चॅम्पियनशिप 4 ते 8 जून 2026 या कालावधीमध्ये अहमदाबाद, गुजरातमध्ये पार पडली होती आणि ही स्पर्धा इका अरेना या ठिकाणी झाली. योगासना भारत आणि वर्ल्ड योगासना आणि इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या सोबत ही स्पर्धा घेतली गेली आणि या स्पर्धेमध्ये 79 देशांमधले खेळाडू सहभागी झाले होते. आणि आंतरराष्ट्रीय योगा दिन हा 21 जूनला असतो. आणि इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची जी स्थापना आहे ती 1927 मध्ये झाली आणि त्याचं मुख्यालय जे आहे ते दिल्ली येथे आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न चौथा, 25 ऑगस्ट 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये 20 बंडखोर टीएमसी खासदारांना नोटीस बजावल्या आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पक्षांतर विरोधी कायदा अंतर्गत अपात्र प्रकरण या संबंधी या नोटीस देण्यात आलेल्या आहेत. महत्वाचे पॉइंट्स पहा. पक्षांतर विरोधी कायदा भारतीय राज्यघटनेच्या 10व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहे. ही 10वी अनुसूची 1985 मध्ये 52व्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेली आहे आणि या कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे राजकीय पक्षांतर आणि घोडेबाजार थांबवणे असा आहे. आणि सदस्याने आपल्या पक्षाचं सदस्यत्व स्वेच्छेने सोडलं तर त्याच्यावरती अपात्रतेची कारवाई होऊ शकते आणि पक्षाच्या व्हीप विरुद्ध मतदान केलं किंवा मतदानापासून दूर राहिलं तरी देखील अपात्रता येऊ शकते, असा साधारण नियम आहे यामध्ये. आणि पक्षांतर संदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार पूर्णतः सभापती किंवा अध्यक्षांकडे असतात.
हे लक्षात घ्या. आणि बंडखोर सदस्यांविरोधात अपात्रतेच्या याचिका दाखल झाल्यावरती हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलेलं होतं. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 5. ऑगस्ट 2026 मध्ये हिजाब, धार्मिक स्वातंत्र्य आणि शाळेच्या ड्रेस कोडचा मुद्दा कोणत्या उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे चर्चेत आलाय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अलाहाबाद उच्च न्यायालय. महत्वाचे पॉइंट्स पहा. ऑगस्ट 2026 मध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराज टागोर पब्लिक स्कूलमध्ये हिजाब, धार्मिक स्वातंत्र्य आणि शाळेच्या ड्रेस कोड वरती मोठी चर्चा झाली आहे. आणि सुकेना रिझवी या विद्यार्थिनीने शाळेच्या गणवेशासोबत डोक्यामध्ये स्कार्फ किंवा हिजाब घालण्याची मागणी कोर्टात केली होती. दुसरा मुद्दा लक्षात ठेवा. आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने तिची मागणी जी आहे ती फेटाळली आहे आणि म्हटलं की इस्लाममध्ये डोक्यावरती स्कार्फ घालणं ही आवश्यक धार्मिक प्रथा नाहीये आणि असं कारण दिलेलं आहे न्यायालयाने. आणि या प्रकरणामध्ये भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 25 चर्चेत आला आणि तो प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य देतो, पण हे स्वातंत्र्य काही मर्यादेमध्येच आहे असा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न 6. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने 2026 मध्ये पुस्तक निर्मितीतील उत्कृष्टतेसाठी किती पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एकूण 7 पुरस्कार मिळालेत. महत्वाचे पॉइंट्स पहा. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाला 2025 मध्ये पुस्तक निर्मितीतील उत्कृष्टतेसाठी 7 FIP पुरस्कार मिळालेले आहेत. फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स म्हणजे FIP अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन बुक प्रोडक्शन 2026 या स्पर्धेत विभागाने हे पुरस्कार मिळालेत. आणि विभागाच्या हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेतील प्रकाशनांना वेगवेगळ्या श्रेणीमध्ये गौरव मिळालाय. आणि जर्नल्स, पुस्तकं, संदर्भ प्रकाशनं या सर्वच प्रकारच्या कामाची दखल घेतली गेली. आणि धीरज काकडिया म्हणाले की या 7 पुरस्कारांमागे टीमचे एकत्रित मेहनत आहे आणि म्हणून हे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 7. खेलो इंडिया संवाद खेल की बात PM के साथ कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या दिवशी करण्यात येणार आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 27 ऑगस्ट 2026 या दिवशी. महत्वाचे पॉइंट्स पहा. खेलो इंडिया संवाद खेल की बात PM के साथ हा कार्यक्रम 27 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे. आणि केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे युवकांना राष्ट्रीय क्रीडा आणि तंदुरुस्तीच्या दृष्टिकोनाशी जोडणं असा आहे. आणि युवकांच्या नेतृत्वातून राष्ट्र निर्मितीला चालना द्यायची आहे, हेही एक उद्दिष्ट यामागचे आहे. मेरा युवा भारत या संस्थेच्या मार्फत हा कार्यक्रम राबवला जात आहे, हे लक्षात घ्या. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 8. SMM 2026 हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित जागतिक अग्रगण्य व्यापार मेळावा आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, जहाज बांधणी, यंत्रसामग्री आणि सागरी तंत्रज्ञान या संबंधी. महत्वाचे पॉइंट्स लक्षात घ्या. SMM 2026 हा सागरी उद्योगासाठी जगातला एक महत्वाचा आणि मोठा व्यापार मेळावा आहे. हा मेळावा 1 ते 4 सप्टेंबर 2026 दरम्यान होणार आहे. आणि याचे आयोजन जे आहे ते हॅम्बर्ग, जर्मन मधील हॅम्बर्ग्स मेसे आणि काँग्रेस GmbH या ठिकाणी होणार आहे. या मेळाव्यामध्ये सागरी उद्योगाशी निगडीत अनेक क्षेत्रातील निर्णयकर्ते व उद्योजक एकत्र येतात. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण करण्यासाठी किंवा आधीच्या वाढवण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ मानलं जात आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 9. प्राचार्य यास्मीन शेख यांचे
ऑगस्ट 2026 मध्ये कितव्या वर्षी निधन झालेले आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सी, 101 वर्षांच्या होत्या त्या. महत्वाचे पॉइंट्स पहा. प्राचार्य यास्मीन शेख यांचे 24 ऑगस्ट 2026 रोजी पुणे येथे वयाच्या 101व्या वर्षी निधन झालेले आहे. यास्मीन शेख या मराठी व्याकरण तज्ज्ञ, भाषा शास्त्रज्ञ आणि शिक्षिका होत्या. त्यांनी 7 दशकांहून अधिक काळ मराठी भाषा, व्याकरण आणि अध्यापनासाठी योगदान दिलेलं आहे त्यांचं. आणि त्यांनी मुंबईतील SIES महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख म्हणूनही काम केलेलं आहे. अंतर्नाद या नियतकालिकांसाठी त्यांनी व्याकरण सल्लागार म्हणूनही काम केलेलं आहे. 2025 मध्ये त्यांना पहिला मराठी भाषा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आणि डॉक्टर अशोक केळकर पुरस्कार आणि फातिमा बी शेख सत्यशोधक पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 10वा. हंगेरीतील कनिझ्झा खुली बुद्धिबळ स्पर्धा 2026 चे विजेतेपद कोणत्या भारतीय खेळाडूने पटकावले आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक ए, प्रणेश एम यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय ग्रँडमास्टर प्रणेश एम ने हंगेरीतील कनिझ्झा खुली बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. कनिझ्झा खुली बुद्धिबळ स्पर्धाचे आयोजन हंगेरीतील नाग्य कानिझ्झा येथे करण्यात आली. आणि प्रणेश एम ग्रुप ए चे विजेतेपद मिळवलेले आहे त्यांनी आणि ते 19 वर्षांचे आहेत. आणि प्रणेश एम हा भारताचा ग्रँड मास्टर आहे. आणि कनिझ्झा ओपन 2026च्या 9व्या आणि अंतिम फेरीमध्ये प्रणेशने जर्मनीच्या वादिम पेट्रोस्कीचा पराभव केलेला आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 11वा. मिस युनिव्हर्स इंडिया 2026 चे विजेतेपद कोणी मिळवलेले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, काझियाहा लीज मेझो असं नाव आहे त्यांचा. महत्वाचे पॉइंट्स पहा. काझिया लीज मेझो हिने 23 ऑगस्ट 2026 रोजी मिस युनिव्हर्स इंडिया 2026 चे विजेतेपद मिळवलेले आहे. काझिया मिस मेझो ही केरळची 19 वर्षीय कायद्याची विद्यार्थिनी आणि मॉडेल आहे. आणि मिस युनिव्हर्स इंडिया 2026 स्पर्धा राजस्थानातील जयपूर येथील झी स्टुडिओमध्ये झाली. आणि मिस युनिव्हर्स इंडिया 2026 भारतातून 52 अंतिम स्पर्धक सहभागी झालेले होते. काझियाना लीज मेझोने मिस युनिव्हर्स इंडिया 2026 चे विजेतेपद पटकावले. आणि तमिळनाडूची वैष्णवी गणेश प्रथम उपविजेती ठरली. गुजरातची अनुशी सातवळेकर द्वितीय उपविजेती आणि महाराष्ट्रातील तेजस्विनी श्रीवास्तव तृतीय उपविजेती ठरलेली आहे. लक्षात ठेवा हे मुद्दे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 12वा आणि आजचा शेवटचा प्रश्न. ऑगस्ट 2026 मध्ये कोको गॉफने कोणत्या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी, सिन्सिनाटी ओपन असं त्या स्पर्धेचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. कोको गॉफने 2026 मध्ये सिन्सिनाटी ओपनचे विजेतेपद जिंकलेले आहे. सिन्सिनाटी ओपनची लढत जी आहे ती 23-24 ऑगस्ट 2026 दरम्यान झाली. कोको गॉफने अंतिम सामन्यामध्ये जेसिका पेगुलाचा पराभव केलेला आहे. आणि सिन्सिनाटी ओपनचे विजेतेपद कोको गॉफ चे कारकिर्दीतले 12वे एकेरी विजेतेपद ठरते यामुळे. आणि कोको गॉफचे सिन्सिनाटी ओपन मधील हे दुसरे विजेतेपद होते. ठीक आहे. तर आजचे आपले 26 ऑगस्ट 2026 चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.